आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर व रोहित शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरीचा ट्रक व चोरीचे सिमेंटच्या गोण्या चोरणाऱ्या राजू पुंडलिक चंद्रमोरे, सूरज श्याम कदम, रोहन राजू गौड, सर्व राहणार रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्का, नाशिक रोड यांना ताब्यात घेत टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH17 C6247 व 32 सिमेंटच्या गोण्या असा 5,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंदविलेला गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली। नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मालधक्का रोड जो आहे तर त्या ठिकाणी एक ट्रक आणि त्यातील ज्या सिमेंटच्या गोण्या आहेत त्या चोरी संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील हे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील हे तपास करत होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील कामकाज करणारे पोलीस शिपाई अरुण गाडेकर व पोलीस शिपाई रोहित शिंदे यांना माहिती प्राप्त झाली की चोरी गेलेला ट्रक व त्यातील सिमेंटच्या ज्या गोण्या आहेत या गोण्या देवळालीगाव सोमवार बाजार या ठिकाणी विक्री करण्याकरिता येणार आहेत अशी माहिती काही संशयित इसम येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील व गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार हे समक्ष त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी त्यांनी सापळा राहून शिताफीने ते गाडी आणि तसंच जे 3 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं। त्या संशयित इसमांपैकी राजू पुंडलिक चंद्रमोरे, त्यानंतर सूरज श्याम कदम व रोहन राजू गौड असे 3 जणांना ताब्यात गेलं आणि या 3 जणांच्या ताब्यातनं जवळपास म्हणजे एक टाटा कंपनीचा ट्रक MH17 C6247 5 लाख रुपये किमतीचा व अल्ट्राटेक कंपनीच्या 32 सिमेंटच्या गोण्या 12,000 म्हणजे असा एकूण 5,12,000 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा 100% मुद्देमाल हा त्यांनी हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, परिमंडळ 2 श्री संदीप काळे सर तसेच नाशिक रोड पोलीस विभागाचे ACP डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाकडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि त्यांच्या टीमनी पूर्ण केलेली आहे। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।